हॅलो भावी अधिकारी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे सिम्पली सिव्हिल्सच्या इकॉनॉमिक्सच्या लेक्चरच्या सिरीजमध्ये. आपण पहिलाच चॅप्टर चालू ठेवलेला आहे आणि त्यात आपण आज नेक्स्ट पोर्शन फर्स्ट चॅप्टरच्या नेक्स्ट पोर्शनवर, दॅट इज डेमोग्राफिक म्हणजे जनसांख्यिकी ह्या भागावर आपण आज फोकस करणार आहे. तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सुरू करूया लेक्चरला. जनसांख्यिकी म्हणजे काय, तर लोकसंख्येचं डिव्हिजन कशा प्रकारे आहे, लोकसंख्येमध्ये किती लोक तरुण आहे, किती वयस्कर आहे, 60+ किती आहे, 60पेक्षा कमी किती आहे, 14पेक्षा कमी किती आहे, या सगळ्यांचा डेटा मांडणे म्हणजे जनसांख्यिकी आहे ना, एक पॉप्युलेशनचं रिप्रेझेंटेशन. ठीक आहे, दॅट इज डेमोग्राफिक. UNFPA यानुसार स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट ही एक रिपोर्ट पब्लिश केली जाते, ज्यामध्ये जनसांख्यिकीबद्दल पूर्ण माहिती, डिटेल, सविस्तर माहिती आपल्याला त्यामध्ये दिलेली असते. आणि त्यानुसार इंडिया हा जगातला सगळ्यात जास्त पॉप्युलेटेड कंट्रीमध्ये सेकंड नंबरवर आहे. पहिल्या नंबरवर सर्वांना माहीत आहे चायना. मास प्रोडक्शन होतं तिकडे सगळ्याच गोष्टींचं, लोकांचे मास प्रोडक्शन झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर मास प्रोडक्शनमध्ये सेकंड नंबर भारताचा आहे, 136.9 करोड. 136.9 करोड एवढी लोकसंख्या आपल्या भारताची आहे. आणि हा जुना आकडा आहे, त्याच्यामुळे आता ही लोकसंख्या नक्कीच खूप जास्त वाढलेली आहे. पण जी बुकमध्ये आहे त्यानुसार 136.9 करोड इज द नंबर. आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं की कशा प्रकारे भारताची डेव्हलपमेंट ही लोकसंख्येवर डिपेंडंट आहे. जर लक्षात नसेल तर मी सांगतो पुन्हा. IMF दरवर्षी तुमचा GDP किती आहे प्रत्येक देशाचा हे पब्लिश करते. तिने भारताचाही GDP पब्लिश केलेला आहे. पण जेव्हा भारताचा GDP आपण कन्सिडर करतो तर भारताची रँक 6th आहे. पण पर कॅपिटा इन्कमची जेव्हा गोष्ट करतो तेव्हा भारताची रँक 140 होऊन जाते. 6व्या नंबरवर आपली GDP असूनसुद्धा आपण जेव्हा पर कॅपिटा इन्कममध्ये बघतो तर भारत 140व्या रँकवर का येतो, त्याचं कारणच भारताची लोकसंख्या आहे. भारताचा GDP हा $2,716 बिलियन आहे. पण जेव्हा आपण त्याला 136.69 करोड या लोकसंख्येने डिवाईड करतो तेव्हा आपल्याला प्रति व्यक्ती किती उत्पन्न भारतात होतं ते आपल्याला मिळतं. आणि ते उत्पन्न एकदम कमी म्हणजे $2,036 पर कॅपिटा प्रति व्यक्ती हे मिळतं. आणि आपण मागच्याच लेक्चरमध्ये बघितलं, अकॉर्डिंग टू द वर्ल्ड बँक क्रायटेरिया आपण ह्या नंबर सोबत म्हणजे $2,036 जिथे कमाई होऊन राहिली आहे प्रति व्यक्ती, तो देश हा अनडेव्हलप कंट्री मानला जाते बाय वर्ल्ड बँक. त्यामुळे आपण अनडेव्हलप कॅटेगरीमध्ये चाललो आणि त्याचं कारण फक्त आणि फक्त आपली लोकसंख्या आहे. पण लोकसंख्येचे हे नुकसान झालं एक, तर सगळे नुकसानच आहे का लोकसंख्येचे? नाही, त्याचे काही फायदे पण असतात, ते बघूया आपण. पण त्याच्या आधी हे बघूया की लोकसंख्या वाढीचा कोणत्या कोणत्या गोष्टीवर परिणाम होतो. ठीक आहे, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. स्रोत म्हणजे सोर्सेस, ज्याही कोणत्या गोष्टीचे सोर्स आहे, जसं पाण्याचा सोर्स झाला किंवा जंगल हा एक प्रकारचा सोर्स आहे. फॉसिल फ्युएल जे अवेलेबल आहे, नॅचरल गॅसेस अवेलेबल आहे भारतामध्ये. आणि बाकी कोणत्याही गोष्टी, अन्न पुरवठा वगैरे, या सर्व गोष्टींवर लोकसंख्येचा परिणाम होतो. लोकसंख्या जास्त असेल तर हे स्रोत जे आहे ते कमी होतात, एकदम फास्ट वेमध्ये, एकदम तेजीने ते कमी होतात. आणि त्यांनी मग बरेचसे संकट समोर येतात. जसं आपल्याला फोरकास्ट अशी आहे की आता समोर जाऊन गोड पाणी म्हणजे जे पाणी आपण पितो ते पाणी एकदम कमी प्रमाणात अवेलेबल असणार आहे. त्यामुळे पाण्यासाठी मारामारी समोर फ्युचरमध्ये होणार आहे. आणि हे इतक्या तेजीने कमी होण्याचं कारण लोकसंख्या आहे. लोकसंख्या जास्त आहे, पाण्याची रिक्वायरमेंट जास्त आहे आणि ती जमिनीतला जो पाण्याचा साठा आहे तो एकदम फास्ट कमी होऊन राहिलेला आहे. तर लोकसंख्येमुळे स्रोतांवर परिणाम होतो, डेव्हलपमेंट विकासावर परिणाम होतो. एखादा देश आहे ज्याला विकसित करण्याची इच्छा त्या सरकारमध्ये आहे, त्या देशाच्या सरकारमध्ये लोकसंख्या कमी आहे, तर त्यांनी जी पॉलिसीज इम्प्लिमेंट केलेल्या आहेत त्या पॉलिसीज लवकरात लवकर परिणाम दाखवतील. भारतामध्ये असं होत नाही. भारतामध्ये एखादी पॉलिसी इम्प्लिमेंट केल्यानंतर त्याला परिणाम दाखवायला काही वर्ष लागतात, 10, 12, 15 वर्ष. कारण भारताची लोकसंख्या खूप जास्त आहे, डेव्हलपमेंट होऊन राहिलेली आहे, पण त्याची स्पीड जी आहे ती खूप कमी आहे. तर विकासाची गती, वाढ याच्यावर ह्याचा परिणाम होतो. लोकसंख्या जास्त असल्यामुळे वाढ स्लो असते, मंद असते.
ठीक आहे, वाढ विकास यावर परिणाम होतो हे आपण बघितलं. त्याच्यानंतर डेमोग्राफिक डिव्हिडंड. डिव्हिडंड म्हणजे एक प्रकारे होणारा फायदा, डेमोग्राफिक म्हणजे लोकसंख्येमुळे होणारा फायदा. लोकसंख्येचे नुकसान बघितले, आता लोकसंख्येचे फायदे पण बघूया. फायदे असतात का? बिलकुल असतात, खूप जास्त फायदे असतात. एका काळामध्ये जेव्हा आपण आज बघतो की चायना ही खूप एक डेव्हलप इकॉनॉमी आहे, खूप डेव्हलप कंट्री आहे ॲज कम्पेअर्ड टू इंडिया. त्यांची जी GDP आहे ती सेकंड रँकवर GDP आहे, USA नंतर त्यांचाच नंबर लागतो. पण ही GDP ही डेव्हलपमेंट त्यांनी केव्हा केली? ही त्या दरम्यान झालेली आहे, त्या काळात झालेली आहे जेव्हा त्यांना डेमोग्राफिक डिव्हिडंड मिळाला. म्हणजे त्यांची जी लोकसंख्या आहे ती ज्या तरुण अवस्थेमध्ये होती तेव्हाच त्यांनी ही डेव्हलपमेंट केलेली आहे. भारताला तशी डेव्हलपमेंट करता आली नाही, कारण आत्ता तो स्वीट स्पॉट जो चायनाला मिळाला त्या काळात तो आत्ता आपल्या भारताला मिळणार आहे. त्यामुळे आत्ता भारताची डेव्हलपमेंटनी स्पीड पकडलेली आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंड हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जो डेव्हलपमेंटमध्ये काम करतो. तो कसा ते बघूया. तर जनसांख्यिकी लाभांश म्हणजे लोकसंख्येमुळे होणारा फायदा आणि कसा होतो त्याची पहिली डेफिनेशन बघूया. अशी अवस्था जेव्हा तरुण लोकसंख्या जास्त असते आणि आर्थिक प्रगती घडून येण्यास मदत होते. तरुण म्हणजे वर्किंग पीपल. बघा, 0 ते 14 वर्षातली जी मुलं असतात, छोटी मुलं, लहान मुलं, ते काही काम करू शकत नाही, म्हणजे ते काही अर्न करू शकत नाही, काही डेव्हलपमेंटमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही. तुम्ही म्हणाल की सर आजकल बहुत बच्चे काम करते हैं, ये कमाते वो कमाते, यूट्यूब से कमाते हैं, यहाँ से कमाते वहाँ. तो भाग नाही आहे. 0 ते 14 इन जनरल ते कमवू शकत नाही. 14 वर्षापासून 60 वर्षापर्यंत ही वर्किंग पॉप्युलेशन असते जे इकॉनॉमीमध्ये सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन करतात. 60+ म्हणजे 60 वर्षाच्या वर जे वय असतं ते प्रौढ लोक असतात किंवा वयस्कर लोक असतात जे वर्किंग नसतात आणि ते डेव्हलपमेंटमध्ये तेवढं पार्टिसिपेट करू शकत नाही इकॉनॉमिकली. ओके, बाकी त्यांचे विचार, त्यांचे एक्सपिरियन्स हे नक्कीच आपल्या भारताला की आपल्या लोकांना मदत करणारे, डेव्हलपमेंटकडे घेऊन जाणारे असतात, पण ते स्वतः वर्किंग नसतात, त्यामुळे इकॉनॉमिकली ते तेवढी मदत त्यांची होऊ शकत नाही. 2011मध्ये 63.4% पॉप्युलेशन ही 14पेक्षा अधिक आणि 60पेक्षा कमी म्हणजे वर्किंग एजवाली पॉप्युलेशन जी होती 63.4% होती. 2026पर्यंत ती 68.4% होणार आहे. म्हणजे भारताला एक स्वीट स्पॉट जो म्हणतो आहे मी डेव्हलपमेंटच्या बाबतीत तो मिळणार आहे. ठीक आहे, तर त्यामुळे भारताची डेव्हलपमेंट आणि ऑलरेडी त्यांची स्पीड चांगली आहे. 2026पर्यंत काही टेन्शन नाही, बिलकुल आपली डेव्हलपमेंट होत राहणार आहे. कारण की मेजॉरिटी पॉप्युलेशन जी आहे ती यंग पॉप्युलेशन आहे आणि खूप कमी प्रमाणात असे लोक आहेत जे यंग पॉप्युलेशनवर डिपेंडेंट आहे. म्हणजे म्हातारे लोकांची संख्या कमी आहे ना, त्यामुळे डेव्हलपमेंटला खूप चांगला चान्स आहे आपल्या भारताच्या 2026पर्यंत तरी कमीत कमी. ओके, त्याच्यानंतर सेक्टोरल स्ट्रक्चर. हे डेमोग्राफिक डिव्हिडंड झालं. आता सेक्टोरल स्ट्रक्चर म्हणजे आपल्या इकॉनॉमीमध्ये कोणते सेक्टर्स आहेत, त्या सेक्टरची काय डेव्हलपमेंट आहे, ते सेक्टर कशा प्रकारे परफॉर्म करत आहे इन टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट, इन टर्म्स ऑफ GDP, हे आपण आता बघून घेऊया. ओके, तर ब्रॉडली 3 कॅटेगरीजमध्ये, आता ब्रॉडली का म्हणतो आहे मी ते मी समजवतो. ब्रॉडली 3 कॅटेगरीमध्ये आपण आपल्या क्षेत्रांना डिव्हाइड करतो. प्राथमिक, द्वितीय अँड तृतीय क्षेत्र. प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर अँड टर्शरी सेक्टर. प्रायमरी सेक्टरमध्ये त्या वस्तू येतात ज्या नैसर्गिक आपल्याला मिळालेल्या आहेत, जसं शेतीमधनं निघालेलं उत्पन्न, आपल्याला निसर्गातून मिळालेला कोळसा, निसर्गातून मिळालेलं पेट्रोलियम, निसर्गातून मिळालेली हवा, निसर्गातून मिळालेला सूर्यप्रकाश, निसर्गातून मिळालेलं जे काही आहे ते सर्व जे आहे प्राथमिक क्षेत्रात. थोडा आवाज आहे, 1 मिनटं थांबावा, थोडा आवाज होता, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. ठीक आहे, तर आपण म्हणत होतो की नैसर्गिक उत्पादने जी असतात, नैसर्गिकरित्या जे आपल्याला जे काही मिळालेलं आहे त्याला आपण काय म्हणतो, प्राथमिक क्षेत्रातलं उत्पादन म्हणतो. प्राथमिक क्षेत्र म्हणजे असं क्षेत्र जिथनं आपल्याला नॅचरली मिळालेल्या वस्तू आपण काउंट करू, ते प्राथमिक क्षेत्र. द्वितीय क्षेत्र म्हणजे ते क्षेत्र जे प्राथमिक क्षेत्रातून मिळालेल्या वस्तूंना प्रोसेस करून तयार करणारा म्हणजे उद्योगधंदे. फॉर एक्झाम्पल, एखादा समजा ब्रेड तयार करणारी बेकरी आहे, त्याने गहू विकत घेतला. गहू हे प्राथमिक क्षेत्रातलं उत्पादन झालं कारण ते नॅचरली मिळालेलं आहे. त्या उत्पादनाला त्यांनी प्रोसेस करून त्याची ब्रेड बनवली, तर ब्रेड हा सेकंडरी सेक्टरचा भाग झाला, म्हणजे हा उद्योग क्षेत्राचा भाग झाला. ठीक आहे, आता त्या ब्रेडला दुकानापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला दळणवळणाची साधने लागतील.
तर दळणवळण ही एक सेवा आहे आणि तो टर्शरी सेक्टरमध्ये येणार. ठीक आहे, पुन्हा आवाज. ओके, तर हे तृतीय क्षेत्र जिथे आपण वस्तू एका जागेवरून दुसरीकडे घेऊन जातो, त्याला सेल करतो. एखादा मॉल जिथे ती ठेवलेली आहे ती सेलची एक सर्व्हिस आहे. तर असे क्षेत्र जे प्रोसेस्ड जे फूड आहे किंवा प्रोसेस जी वस्तू आहे त्याला सेल करतात, दळणवळण करतात किंवा दुसरी कोणतीही सेवा त्याच्यावर प्रोव्हाइड करतात, त्याला आपण तृतीय क्षेत्र किंवा टर्शरी सेक्टर आपण त्याला म्हणतो. एक्झाम्पल जसं मी इथे लिहिलेलं आहे की डाळ झालं, गहू झालं किंवा जे काही आहे, रबर. जसं एक एक्झाम्पल मी मागे घेतलं होतं की ज्याच्यापासून टायर बनतात. MRF कंपनी पण आहे भारतात, मद्रासची टायरवाली कंपनी. तिथे जे रबर जातं ते एक नॅचरल उत्पन्न आहे, पण त्याच्यापासून जो टायर बनला तो टायर एक सेकंडरी उत्पन्न आहे ना, उत्पादन आहे. तर हे द्वितीय क्षेत्रामध्ये येणार टायर, आणि जो रबर होता तो प्रायमरी सेक्टरमध्ये येणार. आणि टर्शरी सेक्टर, तो टायर बनल्यानंतर मद्रासवरून तो नागपूरपर्यंत आला, तर ज्या ट्रान्सपोर्टने आला तो एक टर्शरी सेक्टर झाला. ज्या दुकानात तो विकायला ठेवला आहे तोही एक टर्शरी सेक्टर झाला. बरोबर आहे. जो टायर विकत घेतल्यानंतर लावून देणारा व्यक्ती आहे तो जी सर्व्हिस देऊन राहिला ती पण टर्शरी. तर जी काही सेवा आहे ती टर्शरी सेक्टरमध्ये येणार, सेवा क्षेत्र. GDPमध्ये प्राथमिक क्षेत्राचं बघा कसं आहे की जेव्हा भारत कृषीप्रधान देश आपण म्हणतो तेव्हा तो कृषीप्रधान खूप पारंपरिक वेळेपासून आहे. भारतामध्ये प्रोडक्शन जे शेतीचं आहे त्यावरच आपली अर्थव्यवस्था डिपेंडेंट होती, पण हळूहळू आपण प्रायमरी सेक्टरपासून टर्शरी सेक्टरवर डिपेंड होऊन राहिलेलो आहे. आजच्या घडीला भारतामध्ये भारताची GDP जी आहे ती आपल्या प्रायमरी सेक्टरवर मिनिमम लेवलवर डिपेंड आहे. 17% कॉन्ट्रीब्युशन फक्त प्रायमरी सेक्टरचं आहे. फक्त प्रायमरी सेक्टर 17% कॉन्ट्रीब्युशन देऊन राहिलेलं आहे GDPमध्ये, भारताच्या GDPमध्ये. तेच आपण जर सर्व्हिस सेक्टरचं बघितलं तर 54% कॉन्ट्रीब्युशन आहे. आता या सेवा कोणत्या आहेत, तर सॉफ्टवेअरची पण सेवा आपल्या भारतामध्ये आपण देतो, BPOची सेवा देतो. अशा प्रकारच्या बऱ्याच सेवा भारतातून दिल्या जातात आणि त्या सेवा आपल्या GDPमध्ये खूप जास्त प्रमाणात कॉन्ट्रीब्युशन करतात. मग त्याच्यानंतर नंबर लागतो 29% उद्योग क्षेत्राचा. मिनिमम आत्तापर्यंत कॉन्ट्रीब्युशन आजच्या घडीला इज ऑफ प्रायमरी सेक्टर. ओके, एम्प्लॉयमेंट सगळ्यात जास्त कोण देतं, तर जरी कृषी क्षेत्राचं कॉन्ट्रीब्युशन GDPमध्ये मिनिमम आहे, एम्प्लॉयमेंटमध्ये ते मॅक्सिमम आहे. पण ती एम्प्लॉयमेंट एवढी खूप जास्त उत्पादन देणारी नाही आहे ना. मजूर टाईपची एम्प्लॉयमेंट तिथे जास्त प्रमाणात मिळते. 50.4% ही एवढी एम्प्लॉयमेंट आपल्याला कृषी क्षेत्र देतं, म्हणजे प्रायमरी सेक्टर देतं. 22.3% आपल्याला उद्योग क्षेत्रामध्ये एम्प्लॉयमेंट मिळतं. आणि सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट जी आपल्याला म्हणजे 50.4 नंतर सर्वात जास्त मतलब कृषी क्षेत्रानंतर सर्वात जास्त जी एम्प्लॉयमेंट आपल्याला मिळते दॅट इज 27.4% फ्रॉम सेवा क्षेत्र, दॅट इज टर्शरी सेक्टर. याच्याशिवाय दुसरे काही सेक्टर नाही का. काही बुकमध्ये तुम्हाला दिसेल की चतुर्थ दॅट इज 4th लेवलपर्यंत आहे आणि पंचम क्षेत्रापर्यंत आहे, असे काही बुक्समध्ये आहे. पण ब्रॉडली 3 कॅटेगरीमध्ये डिवाईड होतात, जसं मी सांगितलं, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. क्लार्क प्रतिमान हे एक प्रतिमान आहे. याच्यामध्ये त्यांनी कशा प्रकारे एक अर्थव्यवस्था डेव्हलप होते, जसं आपण अर्थव्यवस्थेची स्टडी समजा 19व्या शतकापासून केली तर कशा प्रकारे भारत डेव्हलप झाला असेल ते आपण समजून घेऊया. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, कृषी क्षेत्र, भारताची पूर्ण GDP कृषी क्षेत्रावर डिपेंडेंट होती. त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट जी होती ती पण कृषी क्षेत्रावरच डिपेंड होती. आजचा जो आकडा 50.4 आहे, एका जमान्यामध्ये 100% लोक फक्त कृषीवर डिपेंडेंट होते. एक काळ असा असेलही, पण आज तो काळानुसार ते कमी होत आहे. त्यामुळे हा जो एक ग्राफ दिसतो आहे हा एम्प्लॉयमेंट आहे या Y ॲक्सिसवर, आणि X ॲक्सिसवर टाईम दाखवलेला आहे. जसा जसा टाईम वाढतो आहे एम्प्लॉयमेंट जी आहे कृषी क्षेत्राची ती कमी होत आहे. म्हणजे ही जी लाईन दाखवत आहे ही कशाची आहे, कृषी क्षेत्राची लाईन आहे. कृषी क्षेत्राची एम्प्लॉयमेंट जी आहे ती कमी होत चाललेली आहे. एक स्टेबल आपल्याला जी आकडा देऊन राहिला 22.3% हा उद्योग क्षेत्र देऊन राहिला. एका काळामध्ये जेव्हा सेवा क्षेत्र नव्हतं तेव्हा उद्योग क्षेत्रामध्ये एम्प्लॉयमेंट सर्वात जास्त झाली होती. तुम्हाला माहीत असेल की खूप मिल्स वगैरे, फॅक्टरीज वगैरे आपल्या भारतामध्ये लागल्या होत्या इंग्रजांच्या काळामध्ये. तेव्हा एम्प्लॉयमेंट खूप वाढली होती, पण त्यानंतर ती कमी होऊन सेवा क्षेत्रामध्ये चालली गेली. तर ही एक वाढली आणि मग पुन्हा कमी झाली. हा झाला उद्योग क्षेत्र. ओके, त्यानंतर जसं आपण बघतो आहे की सेवा क्षेत्रामध्ये कंटिन्युअसली एम्प्लॉयमेंट वाढत चालली आहे. जसा जसा वेळ चालला आहे
सेवा क्षेत्र असं क्षेत्र जिथे एम्प्लॉयमेंट वाढत चाललेली आहे आणि कंटिन्युअसली टाईमनुसार वाढत चाललेलं म्हणजे हे सेवा क्षेत्राचा ग्राफ आहे, सेवा क्षेत्र. ओके. मग हे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, बौद्धिक संपदा, हे फोर्थ लेवलची आणि जे बॉस असतात, खूप हाय लेवलचे एम्प्लॉईड लोक असतात है ना, त्यांना 5th लेवलवर असं मानून हा क्लार्क प्रतिमान तयार होतो. ठीक आहे. तसा इम्पॉर्टंट आहे, यावर प्रश्न विचारू शकतात की क्लार्क प्रतिमान कशाबद्दल माहिती देतो. ठीक आहे. तर वेळेनुसार एम्प्लॉयमेंटबद्दल माहिती देतो. ठीक आहे. असंही विचारू शकतात की चढता ग्राफ पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राचा आहे. ठीक आहे. प्रायमरी सेक्टर, दॅट इज प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, टर्शियरी सेक्टर. ठीक आहे. वाढून कमी झालेला ग्राफ कोणत्या क्षेत्राचा आहे. अशा प्रकारचे कोणतेही प्रश्न MPSC जसं आपल्याला माहीत आहे इट्स अनप्रेडिक्टेबल, काही प्रश्न विचारू शकते. तर आपल्याला या सर्व गोष्टी माहिती पाहिजे. तर आजचं लेक्चर आपण इथेच थांबूया. मला जे सांगायचं होतं, समजवायचं होतं ते मी समजवलेलं आहे. तुमची जरा काहीही मदत झालेली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मदत नाही झाली, आवडलं नाही तर डिसलाईक करा. जे मी डिझर्व करतो ते मला मिळालं पाहिजे. व्हिडिओ शेअर करणं आवश्यक यासाठी आहे की काही असे विद्यार्थी असतील जे क्लासेस लावू शकत नाही आणि काही असे विद्यार्थी असतील ज्यांना क्लासेस लावूनसुद्धा समजलं नसेल. त्यांना हा व्हिडिओ शेअर करून बघा. जर त्यांना काही मदत झाली तर ते पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. ठीक आहे. पुण्य कमवा, मार्क कमवा, अभ्यास करत राहा. मदत लागली तर कळवत राहा. टेलिग्राम चॅनल आहे आपलं सिम्पली सिव्हिल्स नावाचं. तुम्ही सर्च करा त्या चॅनलला आणि लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्ही डायरेक्टली पण जाऊ शकता. तिथे मी माझे पूर्ण जे लेक्चर्स आहेत त्याचे जसं याचा फोटो मी तिथे टाकणार. तर ते एक नोट्सच्या स्वरूपात तुमच्याकडे असणार. असू द्या हे. आणि जसं बुक अपडेट होत नाही, आता माझ्या लेक्चरच्या थ्रू मी अपडेटेड माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आहे. अपडेटेड राहा. आयोग तुम्हाला जुने प्रश्न नाही विचारणार, असे प्रश्न विचारतील जे लेटेस्ट आहे. इकॉनॉमी हा सब्जेक्ट करंट अफेअर्सशी एकदम लिंक्ड असलेला सब्जेक्ट आहे. तुम्ही एकदम जुनं नॉलेज ठेवून इकॉनॉमी क्रॅक करू शकत नाही, ची परीक्षा क्रॅक करू शकत नाही. म्हणून अपडेटेड राहा. माझे लेक्चर बघत राहा. अपडेटेड माहिती तुमच्या डोक्यामध्ये जमा करा आणि ती तुम्ही मग एक्झाममध्ये वापरा. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय.